नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचा आपला मराठी बॉय रिएक्शन चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे जिलेबी। आता हा जिलेबी नेमका काय विषय काय नाही तो पाहू आपण, पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। हाय प्रोफाइल केस देतोय। सुभेदार फॅमिलीचं नाव ऐकलंस? ज्यांचे मल्टिपल बिझनेसेस आहेत ते त्यांच्या जावयाचा खून झालाय। इन्व्हेस्टिगेट करायचंय आणि अर्जंट रिझल्ट पाहिजे। मला ना असं गोल गोल फिरवता येत नाही, मी सीधा पॉइंट पे आता हूं। ए, तुला काय म्हणायचंय? मर्डर मी केलाय, डायरेक्ट ट्रान्सफर होईल। वरिष्ठ अधिकारी ऍक्शन घेण्यापूर्वी जे काही करशील ते सरळ मार्गाने करायचंय। म्हणजे बाप आहे मी, इथे पण आणि डिपार्टमेंट मध्ये पण। आशुतोषचा मर्डर आणि पाटलांचं किडनॅपिंग याच्यात कनेक्शन काय आहे? कसाही असला तरी तो माझा नवरा होता। पुरावे इग्नोर करताय मॅडम। ह्या अशा पेपर्सच्या धमक्या मला देऊ नका। असे 100 पेपर्स तयार करू शकते मी। नाही, सर्वात शेवटी गौरव आला। दोघे सेम टू सेम बोलतात रे। हो साहेब, वाक्यपाठ केल्यासारखे। ए करमरकार, ॲग्रेशन जपून ठेव रे, नंतर तुझ्याच कामी येईल। पण तिला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे पाटील अंकल। आम्हाला मान्य आहे की ही डिपार्टमेंटची चूक आहे। आतल्यात खूप लूट माजली बाप लेकानी। उद्या सकाळपर्यंत कन्सर्न माणसाचं रेजिग्नेशन असेल तुझ्याकडे। जोपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर लागलेले डाग पुसत नाही, मला शांत झोप लागणार नाही आणि मला शांत झोप पाहिजे। तुझा बाप तर गेला, तुला फक्त मीडिया समोर हिरो बनून राहता येतं। पण तसं नाहीये, खरं तर तू विलन आहेस। कारण माहितीये, मेरे को विजय को मार के अपने भाई को आजाद करने का है बस। पुढच्या 24 तासात आरडीने सरेंडर केलं तर ठीक, नाही तो कमाल कमाल। तर मित्रांनो, हा ट्रेलर होता जिलेबी चित्रपटाचा, स्टारिंग स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, प्रसाद ओक, पर्णपेटे सुद्धा आहेत आणि इतर मंडळी। मित्रांनो, स्टार्टिंग तुम्हाला इतकं सांगू इच्छितो की हा चित्रपट एक सस्पेन्स आहे आणि आपल्याला कितीही सवय नसली की आपल्या ह्या मराठी ॲक्टर लोकांना वेगवेगळ्या भूमिकात बघण्याची, तर प्लीज सवय टाकून घ्या। अर्थात तुम्हाला मी कळलं स्वप्नील जोशीबद्दल बोलत आहे, पण हरकत नाही। एका कलाकाराला तेव्हाच भूमिका शोभते जेव्हा तो वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून पाहतो आणि कुठेतरी स्वप्नील जोशींनी मनापासून ठरवलं आहे आता की काहीतरी वेगळे एक्सपेरिमेंट करायचे, वेगळा काहीतरी एक रोल करायचा आहे, तर त्यासाठी त्याचं खरंच आपण हार्दिक स्वागत करूया। मित्रांनो, तुम्हाला इतकं सांगू इच्छितो की हा एक सस्पेन्स चित्रपट आहे। त्यामध्ये फॅमिली ड्रामा आला, त्यामध्ये पॉलिटिक्स आलंय, त्यामध्ये पोलीस ड्रामा आलाय। भले तुम्हाला स्वप्नील जोशीला पोलीसच्या रोलमध्ये बघायची किती इच्छा नसली तरी ते आपल्याला खपवून घ्यावं लागेल, कारण आपण बघतोय जिलेबी चित्रपट। मी ट्रोल नाही करत आहे, खरंच ट्रोल नाही करत आहे, माफी मागतो तुमची जर तुम्हाला वाटत आहे मी ट्रोल करतोय, तर असं काही नाही आहे। मी इतर चॅनलवाल्यांसारखं तरी यार ट्रोल करत नाही आहे, जेणेकरून आपल्या मराठी कलाकारांना खूपच वाईट वाटेल, इतकं तर नाही करत आहे। पण मित्रांनो, जस्ट फन, मी फक्त एक गोष्ट दोन गोष्ट बोलून जातो, त्यामध्ये त्यासाठी खूप खूप माफी मागतोय मी। जर तुम्हाला वाटतंय की मी चुकतोय तर मला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला काय वाटतं, हा चित्रपट कसा वाटतो तुम्हाला ट्रेलर पाहिल्यानंतर, हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आजच्यासाठी एवढंच। जिलेबी चित्रपट हा येत्या 17 जानेवारीला रिलीज होतोय। तुम्हाला हा चित्रपट बघायला जायला आवडेल की नाही, काय वाटतं तुम्हाला, नक्की सांगा। सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। आता पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चांग भलं।